नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मराठी कथा कंस वाऱ्यांशी बोलली. प्रेरणादायी कथा. दाखलगावच्या कडेला एक विस्तीर्ण शेत पसरलेलं होतं. जणू पृथ्वीने हिरव्यागार रेशमी वस्त्राचं वरपांगी नेसलेलं. पहाटेची कोवळी किरणे त्या शेतात पडली की कंस सोन्यासारखी चमकू लागत. वाऱ्यांच्या झुळका आल्यावर संपूर्ण शेत समुद्राच्या लाटाप्रमाणे हलत असे आणि त्या लयमध्ये निसर्ग स्वतःच जणू एक सुरेख गाणं गुणगुणत असे. या शेतातील प्रत्येक कंस वाऱ्यासोबत मैत्री करून जगत होती. पण त्यांच्यात एक लहानसं कोवळं रोप होतं, नाजूक हट्टी, भीतीने भरलेलं. बाकीच्या कंसासारखं ते वाऱ्याबरोबर डोलू शकत नव्हतं. वारा आला की ते चिडचिड करत म्हणायचं, मला ढकलू नकोस, मला धीर दे, राहू दे. वारा मात्र शांतपणे हसत त्याला सांगायचा, मी तुला खाली पडायला नाही येत, उभं राहायला ताकद द्यायला येतो. पण त्या रोपाने कधीच त्याचं ऐकलंच नाही. वादळाची रात्र, दिवस गेले. आकाशात एक दिवशी काळ्या ढगांचं सैन्य जमा झालं. गडागडाटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. शेतकरी रामू पावसापूर्वी शेताची पाहणी करत म्हणाला, आज मोठं वादळ येणार दिसतंय. क्षणात वारा प्रचंड रागात सुटला. कंस जोराने डोलू लागली. ती जरी हादरली होती तरी मजबूत होती, कारण रोज वाऱ्यांशी खेळत मोठी झाली होती. लहान रोप मात्र पहिल्यांदाच झोताने कापतंय, डगमगतंय. थांब थांब ना वारा, ते किंचाळलं. पण निसर्गाचा वेग कमी झाला नाही. एक मोठा झोत आला आणि ते कोवळं रोप जमिनीवर वाकलं. थरथरत, विझत, घाबरत. वादळानंतर शेत शांत झालं. सूर्य पुन्हा उगवला. मोठ्या कंसांनी सहजपणे संकट सहन केलं होतं, पण ते छोटं रोप मात्र जमिनीवर खिन्न पडलं होतं. वारा हळूच त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, छोटी, मी कधीच शत्रू नव्हतो. माझ्या हलक्या झुळकांनी तुला स्वीकारलं असतं तर आज या वादळात तू इतकी घाबरली नसतीस. छोट्या आव्हानांनीच मोठ्या संकटांना तोंड देण्याची ताकद मिळते. त्या क्षणी रोपाला समजलं, ज्याला ते त्रास समजत होतं ते खरं तर त्याचं रक्षण होतं. नवी जाणीव. काही दिवस गेल्यावर रोप पुन्हा उभा राहायला लागलं. आता वारा येताच ते घाबरत नव्हतं. उलट वाऱ्यांशी लयमध्ये ते हळूवार डोलू लागलं. त्याची एक एक पानं मजबूतीचे चिन्ह घेऊन पुन्हा चमकू लागले. शेतात आता वारा आणि ते रोप सर्वोत्तम मित्र झाले. दाखलगाव नावाच्या एका शांततेत गावात विशाल हिरवागार शेताचा पसारा होता. गावातल्या लोकांचं जीवन शेतावरचे चालायचं. पावसाळा आला की संपूर्ण परिसर हातात हिरव्या रंगाची चुनरी घेतल्यासारखं चमकू लागायचं. अशाच एका मोठ्या शेतात नुकतीच उगवलेली कंस वाऱ्यावर डोलत होती. मातीचा सुगंध, पावसाचा शिडकावा आणि शेतकरी रामूच्या कष्टातून उगवलेली ही पिकं म्हणजे त्या गावाचं गर्वाचं कारण होतं. त्या शेतातील प्रत्येक कंस तग धरून उभी राहायची. वारा आला की ती हलकीशी डोलत, संथ चालायची व हालचाली करत वाऱ्यांच्या लयीवर थिरकत. पण त्या गर्दीत एक लहानसं कोवळं कंसाचं रोप होतं, नाजूक, हट्टी आणि थोडं रागीटही. बाकीची कंस आनंदात वाऱ्यांशी गप्पा मारायची, पण हे एक रोप मात्र वारा आलं की सतत कुरकुरायचं. वाऱ्याशी भांडण. एके दिवशी मंद वाऱ्याची झुळूक आली. शेतातल्या सगळ्या कंसाने डोलायमान होऊन वाऱ्यांचं स्वागत केलं. पण ते छोटं रोप कुरकुरत म्हणालं, अरे वारा, तू इतका भयतोस माझ्याकडे का हलवतोस मला? मला स्थिर राहू दे. तू आलास की मी घाबरते, डळमळते. वारा हसला, हलकेसे स्पर्श करत म्हणाला, छोटी, मी तुला त्रास देण्यासाठी नाही येत. मी तुला मजबूत बनवत राहतोय. पण रोप फारच हट्टी होतं. नको रे, मला नको तुला अशी ढकलाढकली करायला. पण मला शांत उभा राहायला आवडतो. तू येऊ नको. वाऱ्याने पुन्हा हसून गळ घालायचा प्रयत्न केला, पण रोपाचा राग काही कमी होईना. बाकीचं शेत मात्र एकसुरी लयीत डोलत राहिलं. त्या शेतात आवाज म्हणजे जणू निसर्गाचं संगीतच. पण त्या एका रोपाला ते काही आवडत नव्हतं. आकाशातले काळे ढग. दिवस गेले. रोप थोडं मोठं झालं, पण ते कधीच वाऱ्यांशी मैत्री करू शकलं नाही. एके दिवशी आकाशात अचानक काळे ढग जमायला लागले. दूरवर गडागडाटाचे आवाज ऐकू लागले. नदीकाठी बसलेली माणसं घाईघाईने घरी परतू लागली. शेतकरी रामूनही आज जोराचा पाऊस येणार दिसतोय म्हणत सगळ्या साधनांची गडबड केली. थोड्याच वेळात जोराचा वारा सुटला. सुरुवातीला मंद झुळूक होती, ती आता वेगवान झोतामध्ये बदलली. संपूर्ण शेत डोलू लागलं. मोठी कंस, ती रोज वाऱ्यांशी खेळत होती, ती या वादळालाही सहज तोंड देत होती. वाऱ्यांच्या झोत येत होते तरी त्यांचे मुळे घट्ट रुजलेली असल्याने ती तुटत नव्हती.
ती फक्त लईत वाकत पुन्हा उभी राहत. पण ते छोटं रोप पहिलाच मोठा झोत आला आणि ते हादरून गेलं. त्याने वाऱ्याला रागाने म्हटले, तू का असा एवढा जोरात येतोस? मी तुझ्यामुळे कोसळणार. वारा दुखावला. त्याने हळू आवाजात उत्तर दिलं, मी तुझा शत्रू नाही. तू जरा आधी माझ्या हलक्या झुळकांना स्वीकारलं असतंस, त्यांना सहन केलं असतंस, तर आज तू इतकं घाबरलं नसतीस. परंतु त्या क्षणी रोपाला काहीच कळत नव्हतं. पाऊस कोसळायला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट शेतीवर दुमदुमत होता. एक प्रचंड वाऱ्याचा झोत आला आणि ते कोवळं रोप वाकून जमिनीकडे ढकललं गेलं. उसकेने त्याचा देठ वाकडा झाला. माती उडाली आणि रोप खाली कोसळलं. वादळानंतरची शांतता. सकाळ झाली. सूर्यप्रकाश पुन्हा शेतात उगवला. पावसाचं पाणी हळुवारपणे जमिनीत सोसलं जात होतं. संपूर्ण शेत हिरवाईने ताजं झालं होतं. शेतातील कणसं थोडी थकल्यासारखी होती, पण तगडी उभी. वारा पुन्हा आला. येताच त्याचा आवाजही शांत, कोमल होता. तो थेट त्या कोवळ्या पडलेल्या रोपाजवळ गेला. रोप अजूनही मातीवर वाकलेलं, निराश होतं. वारा हळू आवाजात म्हणाला, छोटी, मी तुझा राग समजतो, पण तुझ्यावर कधीच अन्याय केला नाही. तू नेहमी माझ्या छोट्या छोट्या झुळकांना विरोध करत राहिलीस, मात्र त्याची झुळूकच तुला कणखर बनवू शकल्या असत्या. मोठ्या वादळाचा सामना करण्यासाठी लहान अनुभवांची गरज असते. ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक वाटतात, त्यांचा पुढे जाऊन आपल्याला संरक्षण देतात. रोपाच्या मनात हळूहळू जाणीव दाटू लागली. त्याने भिजलेल्या पानातून वाऱ्यांचा स्पर्श अनुभवला. तिथे राग नव्हता, तिथे एक निरागस प्रेम होतं. एक मैत्री होती, जी त्याने स्वतः नाकारली होती. नव्या सुरुवातीचा अंकुर. काही दिवसांनी ते रोप पुन्हा उभं राहिलं. त्याचा एक देठ एकेकाळी वाकलेला असला तरी आता तो उभा होण्याचा प्रयत्न करत होता. वारा रोज त्याला भेटायला यायचा, हलका, कोमल, प्रेमळ, आणि त्या दिवसापासून रोप कधीही वाऱ्याशी भांडलं नाही. वाऱ्यांच्या झुळका त्याला आपला आता त्रास देत नव्हत्या, तर बळ देत होत्या. हळूहळू ते रोप मोठं झालं, मजबूत झालं. शेतातील बाकीची कणसं त्याचं स्वागत करत डोलू लागली. आणि त्या रोपाने आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण जाणली. जीवनात येणारा प्रत्येक तडका आपल्याला तोडण्यासाठी नसतो, तो आपल्याला घडवण्यासाठी असतो. काळ गेला, दिवस फिरले. लहानसे रोप आता एक तगडं, मजबूत कणसाचं झाड बनलं. ते डोलतच म्हणू लागलं, मी आता वाऱ्यासोबत उभी राहू शकते, कारण मला कळलं, वादळाशी झुंज देणारा नव्हे, झुळुकींशी मैत्री करणारा खरा मजबूत बनतो. आणि वारा हसत म्हणाला, जगण्याचं खरं तत्त्व हेच की, जे आपल्याला हलवतं ते आपल्याला घडवतं. निसर्गाच्या या दोन्ही मित्रांमध्ये आयुष्यभराची मैत्री दृढ झाली आणि शेत पुन्हा आपल्या सोनसाखळी लाटांनी आकाशाला स्पर्श करू लागलं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला अजून सुंदर कथा घेऊन येण्याची प्रेरणा देतो. कमेंट करा तुमचे विचार, प्रतिक्रिया आणि पुढच्या कथांसाठी सुचवा. तुमची एक कमेंट आम्हाला खूप महत्त्वाची आहे. शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबाला ही कथा नक्की पाठवा. कदाचित कोणाच्या दिवसात आनंदाची झुळूक वाहू शकेल. सबस्क्राईब करा, फॉलो करा. नवीन कथा, नवीन व्हिडिओ, नवीन पोस्ट सर्वात आधी पाहण्यासाठी तुमच्या सपोर्टची आम्ही सर्वात मोठी ताकद आहे. धन्यवाद. पुढच्या सुंदर कथांसाठी सोबत राहा. धन्यवाद.